नमस्कार. मी ॲस्ट्रो स्मितागिरी. 12 ऑगस्टला आषाढ संपून श्रावण सुरू होतोय पहा. आणि त्या दिवशी दीप अमावस्या आहे, म्हणजे दिव्याची अमावस्या आहे. 12 ऑगस्टला रात्री 11 वाजल्यापासून ही अमावस्या सुरू होते. आता आपल्याकडे दीप अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून संबोधण्याचा जास्तीत जास्त प्रघात आहे. ॲक्च्युअली ती गटारी नाही आहे, गतहारी, म्हणजे आहारामध्ये बदल करणारी ही अमावस्या आहे. म्हणजे या दिवसानंतर श्रावण सुरू होणार असतो. त्या श्रावणामध्ये आपल्या आहार विहारावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवावं. मग आता या दीप अमावस्येच्या दिवशी घरात जेवढे असतील नसतील तेवढे पितळेचे, चांदीचे, तांब्याचे सगळे दिवे घासून लखलखीत करायचे आणि त्याच्यामध्ये तेल वात, तुपाची वात घालून त्याची पूजा करायची. पंचोपचारे, हळदी कुंकू, धूप दीप आणि नैवेद्य, खिरीचा नैवेद्य. कारण अमावस्या ही लक्ष्मी देवीला वाहिलेली आहे, त्याच्यामुळे खिरीचा नैवेद्य या दिव्यांना दाखवायचा आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्यायचं. त्याचप्रमाणे आपल्या घरात जेवढ्या खोल्या असतील त्या खोल्यांच्या मध्यभागी अष्टगंधांनी स्वस्तिक काढून त्याच्यावर एक एक तेवत असलेला दिवा ठेवायचा आणि लक्ष्मीला आवाहन करायचं की हे लक्ष्मी माते, तू आमच्या घरामध्ये सदैव वास कर, ज्याच्यामुळे सुख, समृद्धी, आरोग्य, संपत्ती हे आमच्याकडे सतत राहील. आमच्यामध्ये असणारं समाधान वाढेल, प्रेम वाढेल, रिलेशनशिप चांगलं होईल आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची ऊर्जा आमच्याकडे घेऊन येईल. तर अशा या दीप अमावस्येला आपण गतहारी अमावस्या असं म्हणू, गटारी नाही. तर आता इथून पुढे आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या आचरणामध्ये या पद्धतीने बदल करूया. धन्यवाद.